नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स अँड गुड मॉर्निंग. सो सकाळी मस्त ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि आत्ता आम्ही चाललो आहोत अक्कलकोटला. सो आता आम्ही ब्रेकफास्टसाठी इथे थांबलेलो. सो छान ब्रेकफास्ट झालेला आहे. आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर फायनली आज तो दिवस आहे की आज आम्ही अक्कलकोटला चाललो आहे. तर मागच्या वर्षीपासून आम्ही प्लॅन करतो आहे, पण स्वामींच्या जेव्हा मनात असतं आणि स्वामींची जेव्हा इच्छा असते तेव्हाच आपण तिथे जाऊ शकतो. आणि आज फायनली स्वामींचा बुलावा आला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. सो आम्ही निघालो आहोत अक्कलकोटसाठी. तर आता आम्ही थांबलो आहे जेवणासाठी आणि इथे आम्हाला एक हॉटेल मिळालं आहे, जे हॉटेल सुभेदार पॅलेस असं नाव आहे. सो बघूया याची टेस्ट वगैरे काय आहे, कारण मध्ये कुठेच लंचसाठी आम्हाला हॉटेल चांगलं असं दिसलं नाही. आणि आता अजून सोलापूरमध्ये पोचायला आम्हाला 40-45 किलोमीटर आहे. सो विचार केला सोलापूरमध्ये जाऊन जेवण्यापेक्षा इथे हे नवीन एक हॉटेल दिसलं आहे, ते आपण एक्सप्लोअर करूया. बघूया कसं इकडचं जेवण आहे. इथे आहे वॉशरूम वगैरे पण छान आहे. आणि हे आहे समुद्रा. काय बोलतो आपण, तू काय जेवणार? गरम असेल तर काय बोलतो आपण, हॉट. थंड असेल तर काय बोलतो? इकडे बघ, इथे बघ, तू काय जेवणार? सो मी इथे ऑर्डर केलेली व्हेज थाळी आणि त्याच्यामध्ये 2 भाज्या होते. त्यामधली एक भाजी होती शेवभाजी आणि एक होती पनीर भाजी. त्याचबरोबर जिरा राईस, त्यानंतर दाल फ्राय, लोणचं, पापड आणि त्याचबरोबर 2 भाकऱ्या होत्या. आणि थाळी अतिशय टेस्टी होती आणि एवढी भूक लागलेली त्यामुळे ती अजून गोड लागत होती. मस्त दुपारचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही असंच आम्हाला दिसलं रँडमली म्हणून आम्ही ह्या हॉटेलमध्ये थांबलेलो. पण खरंच ह्या हॉटेलमध्ये जेवणाची टेस्ट अतिशय सुंदर होती. आम्ही थाळी घेतलेली. सो थाळी छान टेस्टी होती आणि इकडचे रेटसुद्धा खूप रिझनेबल आहेत. सो तुम्हीसुद्धा जर कधी ह्या रूटने गेलात तर नक्की ट्राय करू शकता. चला, तर आमचं तर जेवण वगैरे झालेलं आहे. आता आम्ही निघालो अक्कलकोटला जायला. सो आता डायरेक्टली भेटूया अक्कलकोटमध्ये. बाय बाय. सो हे आहे अक्कलकोटमधलं हॉटेल जिथे आम्ही स्टे करणार होतो आणि अतिशय छान असं हॉटेल होतं, ज्याचा मी तुम्हाला क्विक असा टूर देते. फ्रेश झालेलो आहोत. सो आम्ही इथे पोचलेलो 5 वाजता आणि आत्ता वाजले आहेत 6. सो आता आम्ही छान फ्रेश झालो आहोत, कारण आत्ता आम्ही जाणार आहोत अक्कलकोट मंदिरला. आणि आमच्या हॉटेलपासून हे मंदिर आहे फक्त 1 किलोमीटरवर. सो आम्ही आत्ता जो राहतोय त्या हॉटेलचं नाव आहे 4 पेटल्स. येस सर, आता आम्ही जे हॉटेल मध्ये राहतोय त्याचं नाव आहे 4 पेटल्स. सो छोटासा टूर सुद्धा तुम्ही रूमचा बघितला असेल. खूप छान रूम्स आहेत, क्लीन आहेत. आणि मेन म्हणजे मंदिरापासून जवळ असल्यामुळे आम्ही हे हॉटेल बुक केलेलं. सो आता आम्ही जाणार आहोत मंदिरामध्ये. सो तिथे जर अलाउड असेल व्हिडिओ करायला तर मी नक्की व्हिडिओ करेन. सो हा आहे माझा सिम्पल लुक. सो मंदिरामध्ये जाणार होतो त्यामुळे काही मेकअप वगैरे केलेला नाहीये, फक्त लिपस्टिक आणि टिकली लावली आहे. लखनवी कुर्ती आणि पॅन्ट घातलेली आहे. आणि ही कुर्ती सुद्धा ऑफकोर्स आमच्याच मुद्राई या क्लोथिंग ब्रँडमधली आहे. सो असा आहे माझा काहीसा सिम्पल लुक. सो चला तर आता भेटूया मंदिरामध्ये.
आता आम्ही मंदिरामधून स्वामींचं छान दर्शन घेऊन बाहेर निघालो आहोत. सो आतमध्ये मी अगदी थोडंसं शूट केलं. आता आम्ही जातो आहे महाप्रसाद घ्यायला. सो इथे संध्याकाळी 8 वाजता महाप्रसाद असतो. सो अक्कलकोटला आलो आहे त्यामुळे महाप्रसाद तर केलाच पाहिजे. तो खूप वर्षापासून इच्छा होती स्वामींचं दर्शन घ्यायची अक्कलकोटला जाऊन. सो फायनली छान दर्शन झालं आणि स्वामींच्या मनात असलं की काही गोष्टी असतात त्या शक्य होतात. ते म्हणजे आम्हाला दर्शन एवढं सुंदर आणि 5 मिनटात मिळालं की खरंच वाटलं नाही की आम्ही दर्शन घेऊन बाहेर 5 मिनटात निघालोसुद्धा. कारण खूप जणांकडून ऐकलेलं की रांग लावावी लागते, भरपूर उभं राहावं लागतं 1-2 तास तरी. सो आम्हाला एवढ्या लवकर दर्शन मिळालं की आम्हाला स्वतःलाच खरं वाटत नव्हतं की अक्कलकोटला येऊन स्वामींचं एवढं सुंदर दर्शन आणि अगदी कमी वेळामध्ये झालं. तर स्वामींच्या मनात असेल तर कोणतीही गोष्ट ही अशक्य नाही आहे. आणि आपण सुद्धा अगदी स्वच्छ मनाने गेलो की कुठेही आणि कधीही स्वामींचं दर्शन होतं. सो तर आता आम्ही चाललो आहोत महाप्रसाद घ्यायला. आणि इथे रात्रीचं 8 वाजता महाप्रसादाला सुरू होते, पण त्याआधी इथे लाईन लावावी लागते. सो अक्कलकोटला आलो आहोत त्यामुळे कितीही वेळ गेला, कितीही टाईम लागला तरीसुद्धा दर्शन आणि महाप्रसाद हे करायचंच होतं. सो अशा पद्धतीने अक्कलकोटला येऊन स्वामींचं दर्शन आणि महाप्रसाद अगदी छान झाला. आणि आता आम्ही उद्या निघणार आहोत मुंबईला जायला. सो आज आहे दुसरा दिवस आणि आम्ही अक्कलकोटवरून निघालेलो सकाळी 7 ते 8च्या दरम्याने. सो आम्ही हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट न घेतल्यामुळे मध्येच आम्ही एका ठिकाणी थांबून ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर इथे आम्ही थांबलो लंचसाठी. सो ह्या हॉटेलमध्ये सुद्धा लंच करायचं आम्ही रँडमली ठरवलं. भूकसुद्धा लागलेली आणि बाहेरून छान वाटत होतं. सो विचार केला की इथे आपण ट्राय करून बघूया. तर पुण्यामध्ये जातानाच पाटीलवाडा हे हॉटेल आहे. सो पाटीलवाडा म्हणण्यासारखंच हा हुबेहूब वाडा आहे आणि अगदी वाड्यात बसून खाल्ल्याचा फील येतो. तर इकडे व्हेज आणि नॉन व्हेज असे दोन्ही ऑप्शन होते. आणि ह्या वाड्यामध्ये एंट्री करता करता छत्रपती शिवाजी महाराज यांची एवढी सुंदर मूर्ती होती की अगदी ते हुबेहूब तिथे बसलेत असा फील येत होता. आणि बाजूला तुम्ही बघत असाल तर पूर्ण वाड्याचा फील आहे, अगदी वाड्यात बसल्यासारखंच वाटतंय. इकडचं फूड टेस्टसुद्धा खूप छान होती. आम्ही 2 थाळी ऑर्डर केलेल्या. त्यानंतर स्टार्टरसाठी मी ऑर्डर केलेलं अळूवडी. सो त्याचीसुद्धा टेस्ट छान होती. त्यानंतर थाळी अगदी मोठी होती. तर अळूवडी छान क्रिस्पी आणि टेस्टी होती. आणि त्याचबरोबर आम्ही ज्या 2 थाळ्या ऑर्डर केलेल्या त्यासुद्धा टेस्टी होत्या, पण थोड्याशा साईजने मोठ्या असल्यामुळे थोडं पार्सल करून घ्यावं लागलं. कारण तुम्ही बघत असाल की भाकरी अगदी मोठी होती त्यांची. त्याचबरोबर मी पिठलं भाकरी ही थाळी घेतलेली आणि त्यासोबतच त्यांनी डाळ भात हे सुद्धा होतं. आणि तसंच नॉनव्हेजची थाळीसुद्धा अगदी मोठी होती. पण छान जेवण होतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा कधी ह्या रूटने जात असाल तर ट्राय करू शकता. चला तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आता भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.